लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. अखेर अंगणवाडी सेविकाताईंना आदेश देण्यात आलेला आहे, परिपत्रक काढण्यात आलेलं आहे की लाडक्या बहिणींचं जे काही पडताळणी प्रक्रिया आहे, प्रमाणीकरण आहेत, ई-के-वाय-सीचं आधार ऑथेंटिकेशन आहे, जे डॉक्युमेंट्स आता अंगणवाडी सेविका घेत नव्हत्या, तर त्यांना अंगणवाडी सेविकांना लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट्स घ्यावे लागणार आहे. त्याबाबत महिला व बालविकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविकाताईंना एक परिपत्रक निघालं आहे. तर लाडक्या बहिणींनो, जे निराधार आहेत किंवा ज्या घटस्फोटित आहे, विधवा आहेत, पती किंवा वडील हयात नाही, अशा लाडक्या बहिणींची तक्रार होती की अंगणवाडी सेविकाताई जे डॉक्युमेंट सांगितले होते, म्हणजेच काय मृत्यूचा दाखला असो किंवा जे डिवोर्स रिलेटेड डॉक्युमेंट्स आहेत ते जमा करून घेत नाहीत, त्यांना कोणतेही आदेश आलेले नाही आहे किंवा त्यांना कोणतेही GR निघालं नाही. तर आता अंगणवाडी सेविकाताईंना हे परिपत्रक देण्यात आले असून आता त्यांना कंपल्सरी ई-के-वाय-सी पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे कोणताही पार्ट स्किप करू नका. ज्यामध्ये पूर्णपणे माहिती देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर शिफारस पत्र असणार आहे. शिफारस पत्रामध्ये काय आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, महिला व बालविकास आयुक्तालय, महिला विकास शाखा, 28/11/2025 रोजी आलेले हे परिपत्रक आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण विषय पाहू शकता. प्रति जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद सर्वांना विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याबाबत ई-के-वाय-सी आधार ऑथेंटिकेशन GR निघून गेल्या 15 दिवसाखाली GR निघालं होते की जे काही लाडक्या बहिणी आहेत, म्हणजेच काय विधवा बहिणी आहेत किंवा घटस्फोटित आहे, निराधार बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणींनी फक्त पहिली स्टेप ई-के-वाय-सीची करायची आहे व त्यानंतर पूर्ण डॉक्युमेंट्स अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा करायचं आहे. तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्याबाबत तरी ते विषय सांगण्यात आलेला आहे व त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे की उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली आहे. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, तर इथे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झाली, अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे ई-के-वाय-सी केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. तर या अनुषंगाने आपले अधीनस्थ CDPO ग्रामीण नागरी यांचे मार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेली ई-के-वाय-सी अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावे. तर ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबत अंगणवाडी सेविकासाठीचा नमुना सोबत जोडून पाठविण्यात येत आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्याकडे स्वयंस्पष्ट शिफारस सहित कालमर्यादित ई-के-वाय-सीचे अर्ज सादर करावे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघू शकता इथे की OTP प्राप्त होण्यास तुम्हाला अडचण होत आहे, त्यामुळे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट प्रमाणपत्र किंवा जे न्यायालयाच्या आदेशाची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तिथे जे काही ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबत अंगणवाडी सेविकांना एक नमुना इथे साठीचा जो नमुना सोबत जोडून पाठवण्यात यायला आला आहे, तरी ते पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. तर शिफारस पत्र तुम्ही पाहू शकता. शिफारस पत्रामध्ये अंगणवाडी सेविका ना आहे हे शिफारस पत्र जे तुम्ही अंगणवाडी सेविकांना डॉक्युमेंट्स देणार आहे, त्यानंतर अंगणवाडी सेविकांना हे शिफारस पत्र द्यावं लागणार आहे. इथे माहिती सांगितलेली तुम्ही पाहू शकता. या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ CDPOला ग्रामीण नागरिक आणि मार्फत अंगणवाडी सेविकाकडे प्राप्त झालेली ई-के-वाय-सी अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावे. तर शिफारस पत्रासोबत द्यावा लागणार आहे ई-के-वाय-सी करण्यापासून सूट देण्याबाबत. आता शिफारस पत्रात अंगणवाडी सेविकांचं हे काम असणार आहे. मी जे नाव असणार आहे अंगणवाडी सेविकाताईंचं, अंगणवाडी केंद्राचे नाव, तालुका, जिल्हा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अर्जदार श्रीमती, आधार क्रमांक म्हणजे इथे जे असणार आहे लाभार्थ्यांचं नाव असणार आहे,
आधार क्रमांक असणार आहे त्यांचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश लागू असल्यास जिथे असेल तिथे टिक करायचं आहे. यांची मी तपासणी केलेली असून त्यामध्ये सदर लाभार्थी महिलेचे पती किंवा वडील यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांक OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे. तर इथे अंगणवाडी सेविका ताईंचे जेव्हा संमती मिळेल त्यानंतरच ही KYC प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सदर बाबतची मी खात्री केली असून संबंधित लाभार्थ्यांचे पती अथवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यात यावी अशी शिफारस करीत आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे बघा. शिफारस इथे दिल्यानंतर अंगणवाडी सेविकाचं नाव, अंगणवाडी केंद्राचं नाव, तालुका आणि जिल्हा इथे द्यावा लागणार आहे. त्यानंतर प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी तालुका जिल्हा, बाल विकास प्रकल्प अधिकारी सही व शिक्का इथे तुम्हाला द्यावं लागणार आहे. तर ही शिफारस पत्र अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अंगणवाडी सेविका ताईंना हे भरून तिथे पुढे जाऊन द्यावं लागणार आहे. इथं माहिती सांगण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. CDPOला जमा करावं लागणार आहे. ग्रामीण असू द्या किंवा नगरी भाग असू द्या, तिथे पूर्णपणे हे शिफारस पत्र असणार आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका ताई पडताळणी केल्यानंतर हे पूर्णपणे तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण होऊन तुम्ही लाभ चालू करू शकणार आहात. तर अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणी म्हणत होत्या की आमचे जे कागदपत्र आहे ते जमा केले जात नाहीत. पण आता एक मात्र इथं आहे की अंगणवाडी सेविका त्यांची पडताळणी सुरू झाल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर KYCची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. काही अडचणी येत असतील, काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे. महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.